आज आपण बघणार आहोत झणझणीत असं पायाचा रस्सा किंवा पायाचं कालवण, तेही एकदम सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर पायाचा रस्सा किंवा कालवण करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण पाया शिजवून घ्यायचा। तर पाया स्वच्छ कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथं वर मी देते आहे, तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा। त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण तेजपत्ता घालायचा आहे, दालचिनी घालून घ्यायची, 2 ते 3 लवंगा घालायच्या आणि त्यानंतर इथं कांदा मी घेतलेला आहे 1 वाटी, तसं कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये इथं आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्याच्या नंतर यामध्ये मी 2 अशा हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकून घेतल्या। एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा, तो सुद्धा टाकलेला आहे। आणि आता यामध्ये आपण स्वच्छ असा धुवून घेतलेला पाया घालून घ्यायचा। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि तसंच ह्याच्यामध्ये छान फ्लेवर येण्यासाठी मी अर्धा चमचा अशी काळी मिरी कुटून घेतली, ती ह्यामध्ये घालून घेतलेली आहे। काळी मिरी आवर्जून घाला जर तुम्हाला सूप बनवायचं असेल तर। मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हा पाया मोठ्या गॅसवरती छान असा परतून घ्यायचा। आणि त्यानंतर आता यामध्ये आपण 1 ते 1.5 लिटर असं गरम पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून इथं आपण 10 ते 15 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि असं इथं आपलं सूप तयार झालं। आता पायासाठी लागणारं वाटण करण्यासाठी इथं मी तव्यावरती 2 ते 3 असे मोठ्या आकाराचे कांदे घेऊन त्याला स्लाइस करून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे तेल घालून आपण हा कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा किंवा त्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही जर कधी पायाचं कालवण नसेल खाल्लं किंवा पहिल्यांदाच खाणार असाल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्की तो रस्सा आवडेल। इथं कांदा छान गोल्डन असा झाल्याच्या नंतर तो आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर परत याच तव्यावरती आपण खोबरं हे भाजून घ्यायचं। तर इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे अर्धी वाटी। तुम्ही इथं हवं तर सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकता। तर जसं की हे डेसिकेटेड कोकोनट आहे तर पटकन ते भाजलं जातं, म्हणून खूप जास्त वेळ न भाजता एकदम बारीक गॅसवरती हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या। खूप जास्त काळं हे खोबरं करून घ्यायचं नाहीये। तर तुम्ही इथं बघू शकता की हलकासा रंग इथं बदललेला आहे खोबऱ्याचा। आता हे खोबरं सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर वाटण बनवण्यासाठी इथं मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि हे खोबरं आणि कांदा ह्या सगळ्याची आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ते सगळं असं आपण थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तुम्ही असं हे वाटण आधीसुद्धा बनवून ठेवू शकता, म्हणजे ऐनवेळी आपल्याला भाजी किंवा रस्सा करताना घाई होणार नाही। फ्रीजमध्ये हे 5 ते 6 दिवस आरामात हे वाटण राहतं किंवा तुम्ही दुसऱ्या रस्सा भाजीला सुद्धा हे वाटण वापरू शकता। आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे। तर इथं अशी एकदम बारीक अशी मिक्सरला ही मी पेस्ट बनवून घेतली। ही बनवून घेतलेली पेस्ट किंवा हे वाटण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 7 ते 8 दिवस ठेवून सुद्धा वापरू शकता। आता पायाचं रस्सा किंवा कालवण करण्यासाठी मोठं असं पातेलं घेऊन त्यामध्ये 1 पळी असं आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्ही इथं हवं तर साजूक तूप सुद्धा वापरू शकता। तेल छान गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण तेजपत्ता वापरायचा आहे। तर मी 1 ते 2 असा तेजपत्ता घेतलेला आहे, तसंच 1 इंच असं मी दालचिनीचा तुकडा वापरलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या इथं मी अशा मधून उभ्या चिरून घातल्या, त्याने खूप छान असा फ्लेवर येतो भाजीला किंवा रश्श्याला। मिरच्या छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपण टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची। इथं मी साधारण 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊन त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, तसंच मी ह्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालते आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। 1 चमचा असं इथं मी गरम मसाला वापरते आहे
आणि तसंच एक मोठा चमचा किंवा टेबलस्पून इथं मी चिकन मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे जर का पाया मसाला भेटला तर तुम्ही नक्कीच पाया मसाल्याचा वापर करा। आणि छान 2-1 मिनिटासाठी आपण हा मसाला परतून घ्यायचा। बऱ्याच जणांना टोमॅटो हा वापरलेला आवडत नाही रश्श्यामध्ये, तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट हे स्किप करू शकता। डायरेक्ट तुम्ही वाटण वापरून सुद्धा ही भाजी करू शकता। आणि टोमॅटो इथे छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं। तर वाटण हे संपूर्ण न घालता 3 ते 4 चमचे असं आपण यामध्ये वाटण वापरायचं आहे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीचा रस्सा करायचा आहे तुम्ही त्यानुसार हे वाटण वापरू शकता। इथं मी आज 4 ते 5 लोकांसाठी व्यवस्थित पुरेल असा रस्सा दाखवती आहे, त्यानुसार इथं आपण 4 चमचे असं वाटण वापरलेलं आहे। हे वाटण आता आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता या वाटणामध्ये मी थोडंसं पाणी घालती आहे आणि झाकण लावून आपण ह्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। 10 मिनिटं बारीक फ्लेमवरती शिजवून घेतल्याच्या नंतर अगदी मस्त हे मसाला परतलेला आहे। आता यामध्ये आपण जे सूप करून घेतलेलं आहे पायाचं ते घालून घ्यायचं। इथं पाया सुद्धा अगदी मस्त शिजलेला आहे। आणि तुम्हाला ह्यामध्ये जर आणखीन पाणी घालायचं आहे तर शक्यतो पाणी हे छान गरम वापरा, थंड पाणी बिलकुल रश्श्यामध्ये घालायचं नाहीये। तर इथं जे काही सूप होतं तेवढंच सूप मी ह्या रश्श्यामध्ये घातलेलं आहे। अगदी परफेक्ट असं ही जी कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता हे कालवण आपण आता पायाचा रस्सा आपण मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटांसाठी छान असा उकळून घ्यायचा। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर साधारण मी अर्धा चमचा असं मीठ वापरलेलं आहे, कारण सुरुवातीला आपण सूपमध्ये सुद्धा मीठ वापरलं होतं। आजची जी पायाची रेसिपी होती ती खूपच सोपी होती, अगदी कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे। तर नक्की एकदा करून पाहाच। तसंच तुम्ही हे पायाचा रस्सा किंवा कालवण चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक व्हिडिओला, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला। त्याचबरोबर अशा बऱ्याच नॉनव्हेजच्या किंवा व्हेजच्या रेसिपीजसाठी नक्की चॅनलवर एकदा जाऊन भेट द्या। पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह। थँक्यू।